RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालकवर्ग आहे हे वाट बघत आहे की जे RTचे फॉर्म आहे हे कधी सुरू होणार. तर अजूनपर्यंत RTचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे आणि RTकडून काल एक GR प्रसिद्ध झाला होता. तर त्या GRनुसार त्यामध्ये काही जे नवीन नियम देण्यात आलेले आहे, नियम तेच आहे, फक्त थोडा चेंजेस करण्यात आलेला आहे, परंतु नियमात जास्त बदल करण्यात आलेला नाही आहे. आणि फॉर्म जे आहे हे सुरू झालेले नाही आहे आणि अजूनही फॉर्म आता 2 दिवस सुरू होणार नाही आहे, कारण की शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आता जी अपडेट येईल ही पुढील आठवड्यामध्येच अपडेट येणार आहे. आणि यावर्षी जे फॉर्म आहे हे खरोखर लेट सुरू झालेले आहे, कारण की एवढा वेळ मागच्या वर्षीसुद्धा लागलेला नव्हता, कारण की अजूनपर्यंत RTकडून नोटिफिकेशन आलेल्या नाही आहे. त्यामुळे आता संपूर्ण पालकवर्गांनी फक्त वेट करा, ती म्हणजे की तुम्हाला जोपर्यंत आता अपडेट येत नाही तोपर्यंत RTचे फॉर्म सुरू केले जाणार नाही आहे, कारण की साईडवर आता कोणतीही अपडेट RTकडून टाकलेली नाही आहे आतापर्यंत तरी, कारण की आज भरपूर दिवस झाले 10 तारखेनंतर एकही अपडेट आलेली नाही आहे आणि भरपूर जे पालकवर्ग आहे ते कन्फ्यूज आहे. तर ज्याही पालकवर्गांना काही डाऊट्स असेल, आपण फेसबुक चॅनल ओपन केलेला आहे ज्यावरती तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. फेसबुक चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. संपूर्ण जेही पालकवर्ग आहे फेसबुक यूज करतोच आपण, तुम्ही मी किंवा जेही पालकवर्ग असेल ते सुद्धा फेसबुक यूज करतात आणि फेसबुकवर तुम्ही डायरेक्टली जसं आपण एखाद्या आपल्या फ्रेंड्सला मेसेज करतो त्या प्रकारे तुम्ही मला मेसेज करू शकता. जर तुम्हाला कोणती अडचण असेल त्यावरती तुम्ही सांगू शकता, तुमची अडचण सांगा, माझ्याकडून जेवढे प्रयत्न होईल मी संपूर्ण जेही पालकवर्ग आपल्याला SMS करतील त्यांना आपण मार्गदर्शन म्हणून त्यावरती संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करू. कारण की जी तुम्ही कमेंट्स करताय त्या कमेंट्सवर भरपूर अशा कमेंट्स आहे की आपण उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांनाही अडचण असेल, कन्फ्यूज असेल, त्यांनीच फक्त आपल्याला फेसबुकवर SMS करू शकता. ज्यांना अडचणी नसेल त्यांनी SMS करू नका. आणि यामध्ये जे डॉक्युमेंट लिस्ट आहे ही आपण सांगितलेली आहे, जसं की इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागेल तर इन्कम सर्टिफिकेट ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना लागणार आहे. पालकांचे इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि तहसीलदाराने दिलेले लागणार आहे. आणि बाकीचे जे कागदपत्र आहे हे कागदपत्र जास्त लागत नाही. तर बघू शकता तुमच्या जेही पाल्य आहे त्याचे आधार कार्ड लागणार आहे, आधार कार्ड नसेल तर काढून घ्या. त्यानंतर जन्माचा दाखला तुमचा ग्रामपंचायत, त्यानंतर महानगरपालिका, नगर परिषद यामध्ये जिथेही तुमचा जन्म झालेला असेल तो जन्माचा दाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट बघा तर यामध्ये कास्ट सर्टिफिकेट फक्त महाराष्ट्र स्टेटमधलेच पाहिजे आहे, अदर स्टेटचे कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही. यामध्ये पालकाचे कास्ट सर्टिफिकेट चालते. जर तुम्ही तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे कास्ट सर्टिफिकेट काढले असेल तर ते सुद्धा चालणार आहे. आणि त्यामध्ये रहिवासी पुरावा, सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट रहिवासी पुरावा. आणि संपूर्ण पालकवर्ग यामध्ये कन्फ्यूज आहे. आणि जे पालकवर्ग भाड्याने राहत असेल त्यांना भाडे करारनामाच लागणार आहे. तुमच्याकडे आधार कार्डवर जरी तुम्ही ॲड्रेस टाकलेला असेल तरी RT तुमच्याकडून हा ॲड्रेस प्रूफ घेणार नाही. नसेल तर तुम्ही एक काम करा, तुमच्या एरियामध्ये जेही मार्गदर्शन केंद्र आहे म्हणजे RTचं ऑफिस संपूर्ण जिल्ह्याला देण्यात आलेले आहे, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिसला जा, त्यांच्याकडून माहिती घ्या. कारण की फॉर्म सुरू व्हायचे आहेत. एकदा फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स बनवू शकत नाही. आता तुमच्याकडे वेळ आहे. डॉक्युमेंट्स म्हणजे रहिवासी पुराव्याबद्दल तुम्हाला जोही डाऊट आहे तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. कारण की यामध्ये आमच्या माहितीनुसार आधार कार्ड यामध्ये जर तुम्ही ॲड्रेस जरी केला असेल रेंटवाल्यांचा तरी चालणार नाही आहे. मतदान कार्डसुद्धा चालणार नाही आहे, कारण तुम्ही भाड्याने राहत आहे, तुम्हाला भाडे करारनामाच लागणार आहे. अशाबद्दलची माहिती एका शिक्षकांनी आम्हाला सांगितलेली आहे. तुम्हीसुद्धा माहिती घ्या, शिक्षकांजवळून घ्या. त्यानंतर तुम्ही जेही RTचं ऑफिस आहे त्यांच्याकडून घ्या, कारण की आता माहिती घेणं हे गरजेचं आहे. कारण फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्ही कोणताही बदल करू शकणार नाही आहे. आणि त्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल. 1 लाखाच्या आतमधला काढा, 90,000 चालते, 80,000 चालते. जर तुमचे उत्पन्न एकदा चेक करा, त्यानुसार तुम्ही दाखला काढा. याला ओपन EWSला लागेल, कारण यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसते म्हणून यांना उत्पन्नाचा दाखला लागतो. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला लागत नाही. याबद्दलची अपडेट आहे. तुम्हाला कुठेही अडचण असेल तुम्ही जा, इन्फॉर्मेशन घ्या. आणि जर अजून अडचण असेल तुम्हाला, तुम्ही आपल्या फेसबुक चॅनलवर मी सांगितलेलं कमेंट्स करा. कमेंट्सवर आपण प्रयत्न करतोय, कारण कमेंट्स अतिशय जास्त प्रमाणात येत आहे. कारण संपूर्ण कमेंट्सवर आपण उत्तर देऊ शकत नाही आहे. म्हणून ज्यांनाही अडचण असेल त्यांनी पर्सनली आपल्याला SMS करा फेसबुकवर आणि त्यानुसार आपण त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करू. कोणाला कुठेही अडचण असेल
आपल्याकडून सुद्धा माहिती घेऊ शकता किंवा आपल्या जवळच्या जेही शाळा असेल तिथे शिक्षक असेल त्यांच्याकडून घेऊ शकता. RDचं ऑफिस आहे जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊ शकता. तर फॉर्म सुरू व्हायच्या अगोदर संपूर्ण माहिती घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवर कोणतीही अडचण जाणार नाही. आणि RD ॲडमिशन फॉर्म सुरू झाल्यानंतर A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.